या सर्व महापुरुषांनी आपल्यासाठी काय केले आहे। विटंबना या वेब सिरीजचा खरोखर खूप आम्हाला अभिमान वाटतो की खरोखर संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेले आहेत, संविधान सर्वांपर्यंत जात नाहीये, त्याचा अभ्यास नाहीये। अभ्यास केल्यानंतर असं कोणतीच गोष्ट घडणार नाही। आपण सर्व एकत्र आहोत, एक नागरिक आहोत, एक संघ आहोत, हे आपल्याला संविधानामधून दिलेलं आहे। आणि खरोखर बाबासाहेबांचे आपण कितीही केलं तरी आपण त्यांचे उपकार फेडणार नाहीत। आज जो आपल्याला बोलण्याचा, चालण्या फिरण्याचा जो अधिकार दिलाय तो बाबासाहेबांनी दिला आहे। आज जे काय आहे सर्वस्व आहे ते बाबासाहेबांमुळे। ही शॉर्ट फिल्म खूप छान आहे आणि त्यांनी एकदम सोप्या भाषेत एकदम मोठा विषय मांडलेला आहे। आणि ह्याच्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हिंसाच्या मार्गे जायचं नाही आहे, आपल्याला युद्ध नको बुद्ध हवा आहे, हा यांनी संदेश दिलेला आहे। हे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी समजून सांगितलेलं आहे आणि अशीच त्यांच्या सर्व टीमचे मी अभिनंदन करतो। विटंबना हे आपण दाखवलेली आहे ती खरोखर आपल्या प्रत्येक भारतीयांना, म्हणजे फक्त बौद्ध समाजालाच नाही तर प्रत्येक भारतीयांना गरजेची आहे। कारण बाबासाहेबांनी रक्तहीन क्रांती केलेली आहे। कोणताही म्हणजे जे हाणामारी आपण प्रत्येक गोष्ट जे मनात घेतो, एखादं काही कार्य घडलं की लगेच पेटून उठतो, तसं न होता कायदेशीररित्या शांततेनेरित्या त्याचा आपण आवाज उठवला पाहिजे। आवाज प्रत्येकाला वाटतं, भीम रक्त प्रत्येकात वाटतं की माझ्यामध्ये बाबासाहेबांचे विचार आहे, पेटून उठलं पाहिजे। पण तसं न करता प्रत्येकाने आपले विचार व्यक्त करून कायदेशीररित्या विचार हातात घेऊन मगच त्याच्याशी सामना केला पाहिजे। खूप मेहनत घेऊन जी शॉर्ट फिल्म बनवलेली आहे विटंबना खरोखर वाखाणण्यासारखी आहे। आणि सध्याच्या आपल्या लोकांमध्ये जे चाललेले आहेत ना, ज्या वेगळ्या शक्ती आहेत भडकवण्याचं काम करतात आणि ते भडकवल्यामुळे आपले जे सुशिक्षित विद्यार्थी आहेत त्याच्यात गुरफटले जातात आणि एखाद्या चांगल्या याच्यात ते गुंतले जातात आणि त्यांचं करिअर बाद होतं। हे यांचं षडयंत्र आहे आणि हे छानपैकी म्हणजे त्यांनी ह्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून त्यांनी दाखवलेलं आहे। विटंबना ही सिरीज खरंच खूप छान बनवलेली आहे। कधी कधी काय होतं माहिती का, आपण मोठं लक्षात घेतो षडयंत्र, पण छोटं लक्षात घेत नाहीये षडयंत्र। तर ह्या सिरीजमुळं छोटं कसं षडयंत्र घेतलंय की आपल्याला उचकून देण्याचं काम करत आहे हे मनोवादी। तर आपण हे त्यांचं न ऐकता आपण आपल्या विचारांनी चाललं पाहिजे, हे त्यातनं मला कळालं किंवा सगळ्या जनतेला कळालं। आणि संविधानाने तर महिलांनाच, म्हणजे पुरुषांनाच नाही, सगळ्या महिलांना, परत म्हणजे आपल्या जातीच्याच महिलांना नाही पण प्रत्येक जातीच्या महिलांचा विचार केलेला आहे, पण ते त्यांच्या लक्षात येत नाही। खूप जणी म्हणतात तुमच्या बाबासाहेबांची आज जयंती आहे, पण मी म्हणते आमच्या बाबासाहेबांची नाही, अख्ख्या देशाच्या बाबासाहेबांची जयंती आहे। हे प्रत्येक महिलेला कळलं पाहिजे। म्हणजे तुमची जयंती नाहीये, ही आपली सर्वांची जयंती आहे। संपूर्ण भारतीय लोकांसाठी, शोषित पीडित जे पण पीडित लोक आहेत त्या सर्व समाजासाठी आजची जी शॉर्ट मोहीम होती आणि त्याच्यासाठी सुशांत इंगळे आणि तथागत फिल्म प्रोडक्शन या सर्वांना मी धन्यवाद म्हणतो। त्यांनी अशी अप्रतिम मोहीम आमच्या या धम्मचक्र बुद्ध विहारामध्ये बनवली आणि मी त्यांना विशेष विनंती करतो की ही मोहीम हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये डब करून संपूर्ण भारतभर हिचा प्रचार आणि प्रसार करावा आणि संविधान आणि डोकं भडकाऊ लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि थांबतो। यांनी जे हे चॅनल चालू केलं ना, तर काय आपल्याला हे धम्माला काहीतरी आपल्याला काही कुठल्या नाही कुठल्या तरी रूपात देणं असते। आणि तुम्ही जे चॅनल चालू केलं ना याच्याबद्दल तुमचं पहिले हार्दिक अभिनंदन। तसं तुमच्या धम्मचक्र बुद्धविहारामार्फत पण कोटी कोटी तुम्हाला म्हणजे शुभेच्छा। तर जे काही या चॅनलच्या मार्फत तुम्ही जेवढा प्रसार कराल तेवढं तुमचं कौतुक करण्यात येईल। कारण काय होतं की तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला आर्य अष्टांगी दिलं, पंचशील दिलं, 10 पारमिता दिल्या। तुम्ही पंचशीलातलं कमीत कमी एक शील जरी पाडलं तरी तुमच्या जीवनाचा फायदा होऊ शकते। एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द